नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नुकतीच आयोगाची जाहिरात आलेली आहे, ज्यात गट क या पदाचे त्यात वाढीव पद दिलेले आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आणि ज्याच्यावरती डिसिजन पेंडिंग होतं, खूप सारं डिस्कशन चालू होतं की आता हे आयोगाकडे जाईल आणि ते आता फायनल डिसिजन झालेलं आहे, ज्यात तलाठी भरती किंवा ग्राम महसूल अधिकारी हे जे पद आहे हे आता फायनली आयोगाकडे गेलेलं आहे आणि आयोगाने 1539 जागांसाठी पद भरती सुद्धा आणलेली आहे. त्याची फ्रेश ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, ज्याची आपण डिस्कशन आजच सकाळी एका लेक्चर मध्ये केलेला आहे. तो लेक्चर तुम्हाला याच्याच खाली दिसून जाईल. शून्यापासून सिलेक्शन पर्यंत हा तो तलाठी भरतीचा लेक्चर आहे. मेक शुअर की तुम्ही ते लेक्चर पाहिलेलं असेल. आता त्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तलाठी भरती याची जी बॅच असेल ज्ञानदीप अकॅडमीची, त्यामध्ये आपले सर्व विषय कव्हर केले जाणार आहेत. सिलेबस कंप्लीट कव्हरेज तिथे होणार आहे, बरोबर आहे. त्यामध्ये मग राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता हे सर्व विषय आहेत, राईट. त्या प्रत्येक विषयांचं सब्जेक्ट ओरिएंटेशन आता आपण सुरू करणार आहोत. प्रत्येक विषयाची आणि स्टार्टिंग विथ राज्यशास्त्र, इथून पुढे जेवढे काही आपले ओरिएंटेशन लेक्चर्स होतील त्या प्रत्येकामध्ये एकंदरीत परीक्षेचा स्वरूप काय आहे, त्या पर्टिक्युलर टॉपिकचं स्वरूप कशा पद्धतीनं आहे, त्या पर्टिक्युलर विषयामधून कशा पद्धतीचे प्रश्न येतात, काय त्याचा सिलेबस आहे, त्याच्यासाठी कुठले कुठले तुम्हाला स्टडी मटेरियल लागणार आहे, कशा पद्धतीने प्रश्न येणार आहेत आणि एकंदरीत तुमचं प्लॅनिंग त्या पर्टिक्युलर विषयासाठी कसं असायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला इन डिटेल प्रत्येक विषयासाठी सांगितलं जाणार आहे. क्लिअर? चला, सर्वांनी लवकरात लवकर जॉईन होऊन जावा, म्हणजे तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या या सब्जेक्टची, राज्यशास्त्र या विषयाची मी सांगणार आहे. बघा, राज्यशास्त्र तसा ना स्कोरिंग विषय असतो. पहा, राज्यशास्त्र विषय म्हणजे स्कोरिंग विषय. जर हा विषय नीट केला तर विद्यार्थ्यांना आउट ऑफ ही पडलेले आहेत. आता हा सगळा जो काही डाऊट आहे आपल्याला, जेवढी काही भीती आहे, मेजरली तलाठी भरतीसाठी आपण ही जी बॅच घेतोय, ते विद्यार्थी आधी TCS IBPS पॅटर्न मध्ये होते, बरोबर आहे. आता ते आलेले आहेत आयोगाकडे. मग आता आयोग तुमच्या पद्धतीनं चालणार का? अजिबात नाही. तुम्हाला आयोगाच्या पद्धतीनं चालावं लागणार आहे. आयोगाच्या परीक्षेच्या पद्धतीनं तुम्हाला चालावं लागणार आहे. आयोगाच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीने तुम्हाला चालावं लागणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला आयोगाच्या दृष्टिकोनानेच अभ्यास करावा लागेल, राईट. म्हणून आपण कुठलाही विषय इथून पुढे जेव्हा आपण घेणार, तो आयोग कशा पद्धतीनं विचारतं, कशा पद्धतीनं क्वेश्चन फॉर्मेशन करतं, कुठल्या कंटेंट वरती क्वेश्चन विचारतं, हेच आपण बघणार आहोत. आणि दिस इज ट्रू फॉर ऑल सब्जेक्ट. सगळ्या विषयांसाठी हे करेक्ट असणार आहे, ठीक आहे. चला, मग याच्या आधी लेट मी रिपीट इट वन्स अगेन. आजच आपण डिटेल बॅचची डिटेल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. शून्यापासून सिलेक्शन पर्यंत ज्ञानदीप अकॅडमी तुमच्या सोबत आहे आणि त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीच्या या YouTube चॅनल वरती मिळून जाईल. हा लेक्चर झाला की आधी ते बघून घ्या. तुम्हाला पूर्ण बॅच बद्दलची फुल इन्फॉर्मेशन तिथे दिलेली आहे. इथं आपण एक एक विषय सब्जेक्ट ओरिएंटेशन पाहणार आहोत. क्लिअर? चल, मग सुरुवात करूया राज्यशास्त्र या विषयापासून. राज्यशास्त्र हा विषय समजण्याआधी आपल्याला स्पेसिफिकली जे विद्यार्थी आता आयोगाकडे तलाठी भरती होत आहे त्यांच्यासाठी काय गरजेचं आहे, परीक्षेचं स्वरूप समजून घेणं. तुम्हाला परीक्षाच कशी होते हे जर माहिती नसेल तर कुठल्याही विषयाचा अभ्यास करून काही फायदा नाहीये, बरोबर आहे. सगळ्यात आधी परीक्षेचं स्वरूप समजून घ्या. तुमच्या परीक्षेमध्ये असतात 2 टप्पे. एक टप्पा आहे पूर्व परीक्षेचा आणि दुसरा टप्पा आहे मुख्य परीक्षेचा. हे सकाळी पण मी सांगितलेलं होतं, बट लेट मी रिपीट इट वन्स अगेन. 2 टप्पे आहेत. मुलाखतीची तरतूद सद्यस्थितीला तरी दिलेलीच नाहीये, सो आपण गृहीतच धरणार की मुलाखतीचं काही एक त्याच्यामध्ये तरतूदच नाही, म्हणजे 2 टप्पे असणार. मी तुम्हाला परत परत सांगते, तलाठी भरती आयोगाकडे गेली आहे म्हणजे आता परीक्षा सुद्धा आयोगाच्या पद्धतीनंच होणार. गट ब गट क ची जशी परीक्षा होते त्याच पद्धतीनं परीक्षा होणार आहे, ठीक आहे. मग आता इथे बघा,
तुम्हाला 2 टप्पे आहेत, पूर्व आणि मुख्य परीक्षा. स्पेसिफिकली पूर्व परीक्षा आधी आपण बघूया. पूर्व परीक्षा असते 100 प्रश्न, 60 मिनिटांचा कालावधी, 100 गुणांसाठी. म्हणजे एक प्रश्न एका मार्कासाठी इथं असणार आहे. कट ऑफ किती लागतो? 50-55च्या आसपास. ठीक आहे, 50-55च्या आसपास. आधी लागायचा 40, 45, 42, 47 असा. आता लागत नाही. आता विद्यार्थी पण जास्त आहे, विद्यार्थी अभ्यास पण चांगला करायला लागलेले आहेत, भरपूर अभ्यास करायला लागलेले आहेत, म्हणून विद्यार्थ्यांचे स्कोर 55-60 आलेले सुद्धा मी पाहिले. सो कट ऑफ हा 50-55च्या आसपास जातोय. ठीक आहे, आता यामध्ये ऋणात्मक गुण आहेत, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रत्येक चुकलेल्या प्रश्नासाठी तुमचे 25% मार्क, म्हणजे 1/4 मार्क कट होणार. तिथं तुम्ही 2 प्रश्न केले, त्यापैकी एक बरोबर आला आणि एक चुकला, तर त्या चुकलेलाचं 1/4 मार्किंग तुमचं निगेटिव्ह मध्ये जाणार. हा बेसिक पॅटर्न आहे आयोगाचा गट क परीक्षेचा, पूर्व परीक्षेचा. ठीक आहे, यामध्ये आपला विषय तो म्हणजे राज्यशास्त्र. ऑलमोस्ट एव्हरी इयर, कुठल्याही वर्षाचा पेपर उचलून बघा तुम्ही, मिनिमम 15 प्रश्न तर आलेलीच आहेत. 15 क्वेश्चन मिनिमम म्हणते मी, राईट. 15 प्रश्न मिनिमम आलेली आहेत पूर्व परीक्षेसाठी. 15 प्रश्न, 15 गुण तुम्हाला या एका विषयामधनं मिळतात. आणि मी गॅरंटी तुम्हाला देऊ शकते, जर तुमचा अभ्यास चांगला असेल, आणि मी विद्यार्थी सुद्धा पाहिले तसे ज्यांचे डायरेक्ट आउट ऑफ मार्क आलेत पॉलिटी या विषयामध्ये, राज्यशास्त्र या विषयामध्ये, नाही 10च्या वर तर स्कोर आरामात आणि हमखास येतो. कन्सिडरिंग तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करताय, कंटेंट तुमचा चांगला आहे आणि PYQचा अनालिसिस तुम्ही केलेला आहे. काय सांगते मी, या हा राज्यशास्त्र हा विषय स्कोरिंग विषय म्हणतात. का? कारण की याच्यामध्ये आउट ऑफ मार्क घेणं किंवा 10च्या वर मार्क घेणं साहजिक आहे, इझिली होऊ शकतं. त्याला कंडिशन्स काय? तुमचा अभ्यास, तुमचं अनालिसिस, तुमचे टेस्ट सिरीज, तुमचं PYQs. ठीक आहे, आता त्यानंतर दुसरा टप्पा आहे मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा, आता हे मी फक्त GS बद्दल बोलते बरं का, मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा 2 पेपर असतात. एक पेपर असतो भाषेचा आणि दुसरा असतो GS. त्या GS मध्ये राज्यशास्त्र बद्दल आपण बोलतोय. GS मध्ये सुद्धा 100 प्रश्न असतात मुख्य परीक्षेत. यावेळी सुद्धा कालावधी 60च मिनिटांचा असतो, पण यावेळी प्रत्येक प्रश्न 2 मार्काला आहे. म्हणजे इथं टोटल गुण किती झाले? 200 गुण झालेले आहेत. मुख्य परीक्षेत सुद्धा ऋणात्मक गुण, निगेटिव्ह मार्किंग असते. 25% मार्क तुमचे, किंवा त्याला 1/4 आपण म्हणू, तेवढे मार्क कॅन्सल होणार आहेत. ओके, तेवढे मार्क कॅन्सल होणार आहेत किंवा निगेटिव्ह मध्ये जाणार आहेत. आता त्यातल्या त्यात आपला विषय राज्यशास्त्र. या विषयामधून तुम्हाला हमखास कुठलाही पेपर उचलून बघा, 15 प्रश्न मिनिमम. आता हे कोर राज्यशास्त्र या विषयाचे बोलते बरं का मी. यामध्ये आणखी 3 ते 4 प्रश्न कायदे या टॉपिक मधून येणार आहेत. आता हे कायदे काय आहेत नेमकं बाबा, ते आपण पुढे पाहूया, डोंट वरी. एकंदरीत जवळपास 18 प्रश्न, 17 ते 18 प्रश्न एक आपल्याला जर रेंज द्यायचं झालं तर 17 ते 18 प्रश्न टोटल राज्यशास्त्र या विषयामधून येतात. याचाच अर्थ काय, जवळपास 30 ते 36 गुण तुम्हाला या एका टॉपिक मधून मिळणार आहे. आता कायदे तसं सेपरेटली सांगितलेले आहे आयोगाने, पण आपण ते राज्यशास्त्रामध्येच इन्क्लूड करत असतो बरं का. तर असं एकंदरीत 30 ते 36 गुण तुम्हाला मुख्य परीक्षेत राज्यशास्त्रामधून मिळणार आहे. मग आता अशा पद्धतीनं आपला हा राज्यशास्त्र विषय आहे. सगळ्यात आधी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न पडायला पाहिजे, वाय इज राज्यशास्त्र इम्पॉर्टंट? पॉलिटी महत्वाचं का आहे बाबा? आपण भारतामध्ये राहतोय. भारताचं जेवढं काही कामकाज आहे ते एका संविधानाच्या बेसिसवरती होते. तुम्ही ग्राम महसूल अधिकारी बनणार, तुम्ही काय करणार, पुढे चालून जेवढे काही कायदे आहेत, जेवढे काही लॉज आहेत, त्यांचं ऍप्लिकेशन करणार आहेत, अंमलबजावणी करणार आहेत. हे सगळं कशाच्या छत्रछायेच्या अंतर्गत राहून? संविधानाच्या, विविध कायद्यांच्या, नियमांच्या. त्याच्यासाठी राज्यशास्त्र गरजेचं आहे. अभ्यासक्रम समजण्याआधी राज्यशास्त्र काय आहे हे समजून घ्या. बघा, आपला पूर्णतः सिलेबस जो आहे तो या महत्वाच्या डॉक्युमेंटच्या अवतीभोवती फिरणार आहे, ते म्हणजे संविधान.
येते लक्षात? संविधानाच्या अवतीभोवती पूर्ण आपला सिलेबस असेल. मग यामध्ये सगळ्यात आधी आपण डायरेक्ट बघायचं संविधानाचं कलम 1 काय सांगते असं असतं का? नाही. बॅकग्राऊंड पासून, स्टार्ट फ्रॉम द स्टार्टिंग म्हणतात ह्याला, बॅकग्राऊंड पासून सुरुवात करायचं की बाबा संविधान का आहे आपल्याकडे संविधान? कारण की आपल्याकडे लोकशाही आहे. मग आपल्याकडे आधीपासूनच लोकशाही होती का? नाही. आधी आपल्याकडे ब्रिटिश राजवट होती. मग ब्रिटिश राजवटीमध्ये ब्रिटिशांनी कधी कुठले कायदेच आणले नाही का? आणले कायदे. मग कुठले कायदे आणले ते आपण कायदे पाहणार. कुठले? ब्रिटिशकालीन कायदे. ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये मग 1773च्या रेग्युलेटिंग कायद्यापासून ते 1947च्या भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यापर्यंत जेवढे काही कायदे आहेत ते सगळे इथे पाहिले जाणार. लेट मी रिपीट. सगळ्यात आधी संविधानाची माहिती घेताना आपण संविधानाच्या आधी काय होतं, भारताचं जेव्हा आपल्याकडे संविधान आलं त्याच्या आधी काय, संविधान का गरजेचं, लोकशाही आहे म्हणून संविधान गरजेचं आहे, विविध कायदे नियम एका ठिकाणी असायला पाहिजे म्हणून तर एक पॅटर्न डेव्हलप होईल. राईट? ते पॅटर्न डेव्हलप होण्यासाठी किंवा ते प्रॉपर एक डॉक्युमेंट काय ते म्हणजे संविधान आहे. मग संविधान आधीपासून होतं? नव्हतं. आधी ब्रिटिश होते आपल्याकडे. मग ब्रिटिशांनी कधी कुठलं नियमच आणलं नाही का? आणले. कायदे आणले नाही का? आणले. कुठले आणले ते मग आपण इथे कायदे पाहणार. आता ब्रिटिशकालीन जेवढे काही कायदे आहेत, आता हा कॉमन भाग आहे बघा. कॉमन भाग आहे राज्यशास्त्र मधला आणि इतिहासामधला. ओके. हे जे कायदे आहेत 1773 पासून ते 1947 पर्यंत हे कायदे झाले. कॉमन भाग आहे. राज्यशास्त्रामध्ये सुद्धा येतात हे आणि इतिहासामध्ये सुद्धा येतात. म्हणून तुम्ही अभ्यास करताना या कायद्यांचा राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनाने सुद्धा अभ्यास करणार आणि इतिहासाच्या दृष्टिकोनाने सुद्धा अभ्यास करणार. ठीक आहे. मग आपण बाबा ठीक आहे मॅडम आपण सगळे कायदे पाहिले. आता काय? कायदे पाहत असताना आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार की संविधानाची डिमांड हळूहळू कुठून यायला लागली. संविधान सभेची डिमांड असं आहे का एक व्यक्ती आलं लिहून पुढे गेलं संविधान आपण एक्सेप्ट केलं? नाही. प्रॉपर त्याला पॅटर्न होतं. संविधान सभा होती, त्याला संविधान सभेमध्ये सदस्य होते, विविध त्यामध्ये समित्या होत्या, प्रत्येक समितीचं आपलं आपलं काम होतं. मग ते आपण सगळं पाहणार. प्रत्येक समितीचं जे काही काम आहे ते डिटेलमध्ये समजून घेणार. त्यामध्ये कुठले सदस्य आहेत ते आपण समजून घेणार. फायनली सगळ्या मशागतीनंतर आपली संविधान तयार होणार आहे. संविधान रेडी झाली आणि आपण 1950ला ते एक्सेप्ट करून टाकलं. बरोबर आहे? राईट? आपण अप्लाय करून टाकलं. प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो त्या दिवशी जेव्हा संविधानाची अंमलबजावणी झालेली आहे. इथून पुढे आता काय करायचं? पूर्ण घटनेची सर्व ठळक वैशिष्ट्ये समजून घ्यायची की बाबा आपली राज्यघटना आहे कशी, काय काय आहे त्यामध्ये, काय महत्वाच्या गोष्टी आहेत, काय त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, कशा पद्धतीने त्यामध्ये पूर्ण गोष्टी लिहिलेल्या आहेत, किती भाग आहेत, किती कलम आहेत, किती अनुसूच्या आहेत, हे सगळं आपण यामध्ये समजून घेणार. ठीक. त्याच्यानंतर येस गुड आफ्टरनून त्याच्यानंतर आता बघा संविधानाचं एकंदरीत आपली संविधान आता तयार झालेली आहे. संविधान तयार झाल्यानंतर मग आपल्याला टप्प्याटप्प्याने काय समजून घ्यायचं आहे, याच्यातील विविध तरतुदी समजून घ्यायच्या आहेत. मग त्यामध्ये मूलभूत हक्क आलं. राईट? त्यानंतर मार्गदर्शक तत्वे आले, त्यांना DPSP म्हणतात. मूलभूत कर्तव्य आले. राईट? मूलभूत कर्तव्य आले. राईट? त्याच्यानंतर नागरिकत्व आलं. सिटिझनशिप आपण म्हणतो त्याला. नागरिकत्व आलं. ठीक आहे. हे सगळी माहिती आपण आपल्या संविधानाबद्दल घेणार. हे संविधानातील महत्वाच्या गोष्टी तर झाल्या,
पण हे संविधानाचे आपले वैशिष्ट्य सुद्धा आहेत. मूलभूत हक्क असणं. काय असतात मूलभूत हक्क, किती आहेत? कलम 12 ते 35 मूलभूत हक्कांसाठी आहे, भाग 3 मध्ये आहे. मग कलम 14 काय म्हणतंय, कलम 15 काय म्हणतंय, कलम 17 कशाबद्दल आहे, कलम 20 कशाबद्दल आहे, प्रत्येक कलमाच्या तरतुदी आहेत, कुठल्या कलमांतर्गत काय आहे, सगळं आपण पाहून घेणार. कलम 32 आहे बघा, कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज म्हणतात. आंबेडकरांनी त्याला आपल्या संविधानाचा हृदय आणि आत्मा म्हटलेला आहे, हार्ट अँड सोल ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन. मग आपण हे सगळे मूलभूत जे आपले हक्क आहेत ते आपण बघून घेणार. मूलभूत कर्तव्य पाहून घेणार. DPSP मार्गदर्शक तत्वे आपण पाहून घेणार. त्यानंतर नागरिकत्वाबद्दलची डिटेल माहिती घेणार. ठीक, हे एवढं सगळं बेसिक इन्फॉर्मेशन झालं. त्याच्यानंतर बघा, आता आपली जी काही लोकशाही आहे ना, ती 3 स्तंभांवरती आधारलेली आहे. हे 3 स्तंभ कुठले बघा, आपल्या लोकशाहीचे 3 स्तंभ. एक आहे कार्यकारी मंडळ, एक आहे कायदे मंडळ. ठीक आहे, एक आहे कायदे मंडळ, त्यानंतर आहे कार्यकारी मंडळ, तदनंतर आहे न्यायपालिका. मग आता इथं बघा, कायदे मंडळ ज्याला लेजिस्लेचर म्हणतात, यामध्ये कसे कायदे बनवले जात असतात. यामध्ये कायदे मंडळामध्ये आपण कशाबद्दल पाहणार, संसदेबद्दल पाहणार. आणि लक्षात असू द्या, ज्या गोष्टी आपण सेंटर लेवलवरती पाहणार, केंद्र पातळीवरती पाहणार, त्या सेम टू सेम गोष्टी आपण राज्य पातळीवरती पाहणार. म्हणजे समजा आपण संसदेची माहिती केंद्र पातळीवरती घेतली, राज्य पातळीवरती आपण राज्य विधान मंडळाची माहिती घेणार. आपण केंद्र पातळीवरती लोकसभेची माहिती घेतली, राज्य पातळीवरती आपण विधानसभेची माहिती घेणार. वरती आपण राज्यसभा पाहिलं, खालती आपण विधान परिषद पाहणार. वरती आपण राष्ट्रपती पाहिलं, खालती आपण गव्हर्नर राज्यपाल पाहणार. वरती आपण जर पंतप्रधान पाहिलं, खाली आपण मुख्यमंत्री पाहणार. वरती आपण केंद्रीय जे मंत्रिमंडळ आहे ते पाहिलं, खाली आपण राज्य विधान मंडळाचं मंत्रिमंडळाबद्दल माहिती घेणार. जे काही पॉइंट आपण केंद्रासाठी कव्हर करणार, ते सगळे पॉइंट आपण राज्यासाठी कव्हर करणार. ठीक, मग आता इथं बघा, आता इथे कायदे मंडळामध्ये संसद आलेला आहे, लोकसभा आलेला आहे, राज्यसभा आलेला आहे. सगळी डिटेल तरतूद घ्यायची आपल्याला. त्यानंतर आपलं पार्लमेंट, संसदेचाच भाग कोण आहे, राष्ट्रपती आहे. राष्ट्रपतीची डिटेल तरतूद आपण समजून घेणार. राष्ट्रपती कोण असतो, काय त्याला पात्रता लागते, किती वयाची अट असते, आणखीन त्याला जर पदावरून काढायचं असेल तर कसं काढू शकतात, त्याचे पॉवर काय, त्याच्या ड्युटी काय, सगळं यामध्ये कव्हर होणार. मग लोकसभामध्ये किती सदस्य, राज्यसभामध्ये किती सदस्य, निवडून यायचं असेल तर कसं यायचं, पदावरून काढायचं असेल तर कसं काढायचं, अपात्रता कशी डिसाईड केली जात असते, ते सगळे आपण तरतुदी त्यामध्ये समजून घेणार. संसदेची पूर्ण माहिती घेणार. संसदीय प्रणाली आपण काय एक्सेप्ट केली हे पण आपण पाहून घेणार. संसदीय प्रणाली, पार्लमेंटरी सिस्टम आपण एक्सेप्ट करण्याचं कारण ते म्हणजे ब्रिटिशांच्या म्हणजे ब्रिटनमध्ये संसदीय प्रणाली होती, ती आपण एक्सेप्ट केलेली आहे. मग जेव्हा आपण संविधानाची निर्मिती होते, संविधानाची ठळक वैशिष्ट्ये आपण पाहतोय, त्यावेळीच आपण हेही समजून घेणार की संविधान हे बनवत असताना त्यामध्ये असं नाही की एकाने एकदम त्याला सगळी माहिती आली आणि त्याने सगळं लिहून टाकलं. नॉट द केस. प्रॉपर कमिटी बसलेली होती, मसुदा समिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतर्गत. याच्या व्यतिरिक्त या समितीने विविध असे सोर्सेस आहेत ज्यामधून संविधानामध्ये काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत. जसं की मूलभूत हक्क भारताच्या संविधानामध्ये डायरेक्ट आलेलं नाहीये, ते अमेरिकेच्या USA संविधानातून आपण घेतलेलं आहे. मार्गदर्शक तत्वे झाले, डायरेक्ट नाहीये, आयर्लंडच्या आयरिश कॉन्स्टिट्यूशन मधून आपण घेतलेला आहे. मग या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या तरतुदी ज्यांच्यावरती तुम्हाला प्रश्न येतात ते आपण बघून घेणार. मग हे झालं आपलं काय, हे झालं आपलं कायदे मंडळ. त्यानंतर आता बाबा एखाद्या आपल्या भारतामध्ये बघा काय होतं, कायदा तयार झालाय, लोकसभा राज्यसभेने त्याला पारित केलंय, मग राष्ट्रपतीची त्याला शिक्कामोर्तब सही झालेला आहे आणि आता तो जो काही विधेयक होता आता तो कायदा झालेला. तो कायदा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी गरजेची आहे, राईट.
फॉर एक्झाम्पल एखादा कायदा जसं की MG नरेगा घ्या. नरेगा तुम्हाला माहिती असेल, या कायद्याचं हा कायदा 2005 मध्ये केंद्राने तयार केला. त्याची अंमलबजावणी गावामध्ये, शहरांमध्ये, राज्यांमध्ये करायची असणार. मग हे अंमलबजावणी करण्याचं काम कोणाचं? ते म्हणजे कार्यकारी मंडळाचं. त्याला म्हणतात एक्झिक्युटिव्ह. मग याच्यामध्ये कोण येतं? हो, आमदार, खासदार, जे विविध अधिकारी आहेत, सिव्हिल सर्वंट्स आहेत, जसं की IAS IPS ऑफिसर आहे, डेप्युटी कलेक्टर आहे, तहसीलदार आहे, तलाठी आहे. हे सगळे काय करणार? या कायद्यांची अंमलबजावणी करणार. लोकल, एकदम लोकल लेवलवरती अंमलबजावणी करणार आहेत. हा, 3 months मध्ये सिलेबस 100% कव्हर होईल. त्याच पद्धतीने आपण प्लॅनिंग करतोय, त्याच पद्धतीने तुमचे लेक्चर्स असणार आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवा की 3 महिन्यांमध्ये आपण क्वालिटी कंटेंट तुम्हाला देणार आहोत. याच्यात काहीच दुमत नाहीये. 3 महिन्यांमध्ये कव्हर होऊ शकतं. फक्त तुमची डिसिप्लिन इथे गरजेची आहे. इनफॅक्ट आपला प्लॅन तर 70 दिवसांचाच आहे. बाकीचे राहिलेले 20-23 दिवस जे आहेत ते तुमच्या सेल्फ स्टडीसाठी, मॉक टेस्टसाठी दिलेले आहेत. ती प्रॉपर प्लॅनिंग मी सकाळच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. शून्यापासून सिलेक्शन पर्यंत 5707 पदांसाठी ही जी जाहिरात होती ती आपण तिथे डिस्कस केली. आपल्या बॅचचं डिटेल प्लॅनिंग आपण तिथे डिस्कस केलं. मेक शुअर की तुम्ही तो लेक्चर, हे लेक्चर झालं की बघून घ्या. ओके, येस, बॅच सुरू झालेली आहे. त्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स टाकलेले आहेत. लाईव्ह लेक्चर्सचं शेड्यूल तुम्हाला लवकरात लवकर दिलं जाणार आहे. आज आणि उद्या आपलं सब्जेक्ट ओरिएंटेशन होणार आहे. प्रत्येक विषयासाठी असलेली फॅकल्टी तुमच्या समोर येणार. तुम्हाला त्या पर्टिक्युलर विषयाबद्दलची संक्षिप्त माहिती घेणार. कन्सिडरिंग काय की आता तलाठी भरतीचे जे विद्यार्थी होते आधी TCS IPBS मध्ये होते, आता ते आयोगाकडे आलेले आहेत. याचा अर्थ काय? तुम्हाला आयोगाच्या दृष्टिकोनाने पूर्ण अभ्यासक्रम समजून घ्यावा लागेल. म्हणून आपण प्रत्येक विषयाची संक्षिप्त माहिती, काय कव्हर होत असतं, त्यामध्ये कशा पद्धतीनं कव्हर होत असतं ते इथे घेणार आहोत. म्हणून तुम्ही अजिबात काळजी करू नका. 2 दिवस हे ओरिएंटेशन लेक्चर्स पहा. प्रत्येक शिक्षकाचं ओरिएंटेशन लेक्चर पहा. तुम्हाला लक्षात येईल कसं तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे ते. ठीक आहे, चलो लेट मी गेट बॅक टू माय पॉइंट. आता बघा, कार्यकारी मंडळाकडे वळणार. त्यामध्ये मग मिनिस्टर असतील, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स असेल, मग त्यामध्ये आपण पंतप्रधान, मुख्यमंत्री, त्यांच्या सगळ्यांची माहिती घेत असतो, मंत्रिमंडळाची माहिती घेत असतो. ते सगळं यामध्ये कव्हर होणार. आता हे 2 झाले. ह्यांनी कायदा बनवला, ह्यांनी त्याची अंमलबजावणी केली. समजा अनावधानानं काय झालं, एखाद्या कायद्यामुळे कोणाला तरी हानी झाली, कोणाच्या तरी मूलभूत हक्काला ठेच पोहोचलेली आहे, हानी झालेली आहे. अशा वेळी कोण येतं? न्यायपालिका येते. न्यायपालिकेचं काम काय आहे? कुठंही, काहीही, कुठलंही अवैध असं, असंविधानिक असं काही होत असेल तर तिथे येणार न्यायपालिका. ठीक आहे. मग न्यायपालिकेमध्ये सुद्धा, न्यायपालिका पाहिलं झालं नाही, याच्यामध्ये पण आपल्याकडे इंटिग्रेटेड स्ट्रक्चर आहे. सगळ्यात वरती आपल्याकडे सुप्रीम कोर्ट आहे बघा, सर्वोच्च न्यायालय. त्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये त्यांचं काय आहे? उच्च न्यायालय आहे, हायकोर्ट, राईट. आणि त्याच्यानंतर मग विविध कनिष्ठ न्यायालय आहेत, कनिष्ठ न्यायालय आहेत. मग प्रत्येक या टप्प्यांमध्ये आपण आता फॉर एक्झाम्पल सर्वोच्च न्यायालय, किती सदस्य असतात, कोण त्यांची नेमणूक करतं, काय त्यांची पात्रता लागत असते, काय त्यांचे पॉवर्स आहेत, हे सगळं त्यांना पदावरून काढायचं असेल, कसं त्यांना पदावरून काढणार ते डिस्कस करणार. सेम उच्च न्यायालयासाठी कशी नेमणूक होणार, कोणाची नेमणूक होणार, काय पद्धती आहे, कोण नेमणूक करणार, आणि त्याच्यानंतर पात्रता काय लागणार, पदावरून काढायचं असेल तर कसं काढायचं, त्यांचे विविध पॉवर्स काय आहेत, ज्युरिस्डिक्शन काय आहे, अधिकार काय आहे, ते सगळं त्यामध्ये पाहिलं जाणार. फायनली कनिष्ठ न्यायालय, कोण त्याची नेमणूक करते, कशी करते, कोण बसणार, पात्रता काय, पॉवर काय, सगळं त्यामध्ये डिस्कस केलं जाईल. ठीक. आता
हे झाले 3 महत्वाचे अंग संविधानामधले: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही महत्वाचे पॉइंट्स घ्यायचे असतात, जसं की काही विविध घटना दुरुस्ती असतात बघा. फॉर एक्झाम्पल 42वी घटना दुरुस्ती आहे, ज्याद्वारे मूलभूत कर्तव्य ऍड केली गेली, किंवा 44वी घटना दुरुस्ती आहे 1978ची, त्याद्वारे आपल्या संपत्तीचा अधिकार काढून घेण्यात आला, किंवा 52वी घटना दुरुस्ती आहे 1985ची, त्यानुसार काय पक्षांतर बंदी कायदा आणला गेला, किंवा मग 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती आहे, ज्यानुसार पंचायती राज पद्धती भारतामध्ये आलेली आहे, किंवा जीएसटीची घटना दुरुस्ती आहे 101वी, किंवा रिसेंट मध्ये झालेली नारी शक्ती वंदन अधिनियम असेल पहा. सगळ्या घटना दुरुस्ती तुम्हाला परीक्षेमध्ये येतात. त्यापैकी सुद्धा काही स्पेसिफिक आहेत जे तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतात, ते सुद्धा आपण घटना दुरुस्ती इथे कव्हर करणार. त्याच्याऐवजी अनुसूची. आता अनुसूची ज्या आहेत ह्या पण खूप जास्त महत्वाच्या आहेत बघा. टियर्स ऑफ ओल्ड पीएम याने आपण लक्षात ठेवणार कुठल्या अनुसूचीमध्ये काय तरतूद आहे. पहिली, दुसरी, तिसरी ज्या काही अनुसूची असेल, 7व्या अनुसूचीमध्ये मग किती लिस्ट आहे बाबा, त्या प्रत्येक लिस्टमध्ये काय आहे, 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषा आहेत, कुठल्या कुठल्या भाषा आहेत, कितीदा त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती झाली आहे, कुठली भाषा कधी ऍड झालेली आहे, 9व्या अनुसूचीमध्ये काय, 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतर बंदी आहे, 11व्या अनुसूचीमध्ये पंचायती राज पद्धतीबद्दल आहे किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल आहे, 12व्या अनुसूचीमध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल आहे. मग या सर्व अनुसूची, त्यातील कलमे, त्याच्या तरतुदी आपण याच पूर्ण सिलेबस मध्ये पाहून घेत असतो. ठीक, घटना दुरुस्ती झालं, अनुसूची झालं, आणि राहिला आता मेन्सचा प्रश्न. मुख्य परीक्षामध्ये तुम्हाला 2 कायदे विचारले जात असतात. काय म्हणतोय मी, मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला 2 कायदे विचारले जात असतात. एक आहे RTI, माहितीचा अधिकार अधिनियम, आणि दुसरा आहे लोकसेवा हक्क, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. ठीक आहे, हे 2 कायदे स्पेसिफिकली कुठं, मुख्य परीक्षेत. सद्यस्थितीला याची काळजी अजिबात करू नका. तुम्हाला काय करायचंय, पूर्व परीक्षेवरती ऍट प्रेझेंट फोकस करायचा आहे. आपला पूर्ण फोकस ह्या 90 दिवसांमध्ये एक 70-80% पूर्व परीक्षेकडे असेल, बाकीचं आपण मुख्य परीक्षेवरती ठेवणार. ठीक आहे, नो इश्यूज. मुख्य परीक्षेमध्ये हे 2 कायदे प्रमुख रीतीने तुम्हाला विचारले जात असतात, हे 2 कायदे. ठीक, आता आय होप की तुम्हाला या पद्धतीनं डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या अभ्यासक्रमाची मिळालेली आहे. आता जर तुम्ही आयोगाचं शुद्धीपत्रक पाहिलं किंवा आधीचे जेवढे काही शुद्धीपत्रक आहे किंवा ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्यामध्ये सिलेबस पाहिलं, आयोगाने राज्यशास्त्राचा पूर्व परीक्षेचा सिलेबस काय दिलाय माहिती, एक शब्द, राज्यशास्त्र, बस. काहीच बाकी व्यतिरिक्त सिलेबस नाहीये. आपण आयोगाच्या PYQच्या बेसिसवरती पूर्व परीक्षेचं सिलेबस काढत असतो, ते अनालाइज करत असतो. आयोगाने त्यांच्यातर्फे फक्त एक शब्दाचा पूर्व परीक्षेचा सिलेबस दिलाय, दॅट इज राज्यशास्त्र ओनली. मग यामध्ये आता मला डिटेल सिलेबस पाहिजे मॅडम, मला प्रत्येक पॉइंट पाहिजे, कुठून प्रश्न येतात कुठून नाही, कसं काढायचं, PYQs. जेवढे काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत आधीच्या, त्यांचं अनालिसिस केल्यावरती एक ढोबळ मानाने आपल्याला हे विषय समोर येतात. बघा, हे सर्व विषय आहेत जे आपल्याला आपल्या या बॅच मध्ये, या लेक्चर्स मध्ये, या 90 दिवसांच्या टाइम पिरियड मध्ये कव्हर करायचे आहेत. मग कुठले विषय, ऑलमोस्ट तेच जे मी आता तुम्हाला सांगितलंय, फक्त एक मी स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं की कसं टप्प्याटप्प्याने आपण एक एक माहिती घेणार. आता बघा, यामध्ये काय, संविधान निर्मिती प्रक्रिया आपण बघणार. मी सांगितलेलं तुम्हाला संविधानाची कशी निर्मिती झाली, मग त्याच्या आधीचे कायदे कुठले होते, 1773 पासून ते 1947 पर्यंत, ते सगळे कायदे आपण पाहणार. संविधान निर्मिती प्रक्रियेमध्ये सगळ्यात आधी बघा, M.N. रॉय होते, 1934 मध्ये त्यांनी डिमांड केली. मग 1935 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये फॉर्मली ही डिमांड केली गेली
केली की आम्हाला संविधान सभा पाहिजे. मग कॅबिनेट मिशन जेव्हा आलं तेव्हा फायनली 1946 मध्ये संविधान सभा तयार झाली, अंतरिम सरकार तयार झालं. मग या संविधान सभेअंतर्गत किती सदस्य होते? मुस्लिम लीग यामध्ये सहभागी झालेलं होतं का? याच्यामध्ये किती सदस्य टोटल, किती विविध कमिट्या होत्या? मसुदा समितीची निर्मिती कधी झाली? मसुदा समितीचे सदस्य कोण होते? आता जर तुम्ही पाहिलं तुम्हाला वाटेल की मॅडम किती तुम्ही आमच्या डोक्यावरती बोज ठेवलंय, पण काळजी करू नका. जेव्हा आपले हे लेक्चर्स सुरू होतील तेव्हा आय कॅन गॅरंटी यू आपण जेव्हा टप्प्याटप्प्याने हे पॉइंट समजून घेऊ आणि ट्रिक्स आणि टेक्निक्सच्या माध्यमाने जेव्हा हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करू तेव्हा आपोआप तुम्हाला कुठलंही प्रॉब्लेम न होता हे लक्षात राहील. फक्त तुम्हाला पेशन्स आणि ट्रस्ट, विश्वास ठेवावा लागेल. मी परत सांगते, मी गॅरंटी देऊ शकते या विषयात तुम्हाला पैकीचे पैकी मार्क पडतात. फक्त काय, कॉन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. जर तुम्हाला माहितीच नाहीये राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून काढण्याची पद्धतच काय, तुम्ही त्याच्यावर तर कसं प्रश्न सॉल्व्ह करणार? हे कधी येतं जेव्हा तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असतात. किती दिवसाची नोटीस द्यावी लागते, किती जणांच्या सह्या लागतात, कोण कधी त्यांना पदावरून काढू शकतं, कुठल्या कारणावरून त्याला पदावरून काढू शकतं, हे कॉन्सेप्टच्या गोष्टी आहेत. संविधानामध्ये ठळक ठळक या गोष्टी लिहिल्यात, त्या फक्त आपल्याला वाचायच्यात, समजून घ्यायच्यात, आत्मसात करायच्यात आणि लक्षात ठेवायच्यात. दॅट इज इट. ठीक आहे. मग एकंदरीत आपण इतकं सर्व कमी वेळेत कसं होईल मॅडम? इथं बघा, मी तुम्हाला फक्त टॉपिक लिस्ट केले तो, हे कव्हर करायचं काम माझं आहे. तुम्ही डिसिप्लिनने लेक्चर करा आणि त्याचं रिव्हिजन करा. जर हे कव्हर झालंच नसतं तर आयोगाने 25 ऑक्टोबरची डेट सुद्धा दिली नसती. तुम्ही आयोगाच्या पद्धतीने सुद्धा विचार करा ना. जर आयोग तुम्हाला परवा शुद्धीपत्रक आणून सांगते की बाबा 25 ऑक्टोबरला तुमची पूर्व परीक्षा असणार आहे, त्यामध्ये तलाठी पद सुद्धा असणार आहे, काहीतरी विचार करून, विद्यार्थ्यांचा विचार करून 3 महिन्याचा कालावधी दिला असेल. जर ते शक्यच झालं नसतं तर मग त्यांनी पुढच्या महिन्यात पण घेतलीच असती ना. काय कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते? हे शक्य आहे, फक्त त्याला नितांत तुमच्या डिसिप्लिनची गरज आहे. खूप जास्त डिसिप्लिन तुमचं लागेल, तुमचं जिद्द लागणार आहे, तुमचा अभ्यास लागणार आहे, तुमचं डेली रुटीन तिथं असावं लागणार आहे. आणि केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे हे लक्षात घ्या. जर ते झालं नसतं तर मी इथे उभी सुद्धा राहिली नसते. जर ते झालं नसतं तर कुठल्याच अकॅडमीने, कुठल्याच एखाद्या संस्थेने बॅचच आणली नसती. ते शक्य आहे म्हणून हे बॅचेस आहेत, म्हणून मी तुमच्या समोर उभी राहून या राज्यशास्त्र या विषयाची माहिती देते. इथं फक्त वेळ, तुमचं डिसिप्लिन, तुमची अभ्यास करण्याची किती कॅपॅसिटी आहे ते मॅटर करतं, हे लक्षात घ्या. त्याची काळजी घेऊ नका, कसं होईल आणि एवढंच आहे तेवढंच आहे, आता कसं तसं कसं, हे जर विचार करत बसाल 2028 उजाडेल. मी सकाळी पण सांगितलं होतं, आता पण सांगते. तुमच्याकडे टास्क आलेला आहे, तुम्ही ज्या मोमेंटला त्यामध्ये घुसाल, ज्या मोमेंट पासून तुम्ही त्याची सुरुवात कराल ते तुमचं करेक्ट टाइम आहे. विचार करू नका ठीक आहे आता आली जाहिरात, सोमवार पासून सुरू करतो, सोमवार पासून सुरू करते, मंगळवार पासून बघूया, चांगला मुहूर्त आहे. आज टुडे बॅच जॉईन केली असेल तर आधीचे रेकॉर्डेड लेक्चर्स दिलेत. बॅच जॉईन केली असेल तर PYQ चे व्हिडिओ अनालिसिस तुम्हाला दिलेले आहेत, बघा ते. जाऊन बघा कशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न येतात. त्या व्हिडिओ अनालिसिस मध्ये जी आपले लेक्चर्स आहेत विषय वाईज केलेले आहेत, राज्यघटना, त्यानंतर भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, विज्ञान, हे सगळं आपण प्रॉपर क्लासिफिकेशन त्याचं केलंय. बघा तिथं जाऊन सुरुवात करा. सुरुवात करणार नाही आणि फक्त विचार करणार की कसं होईल आणि आता बाई कसं तसं कसं, काहीच होत नाही, काहीच होत नाही. कराल तर कराल, नाहीतर नाही. ठीक आहे, चलो एनी विच वेज. ठीक आहे, बुक बद्दल, रिसोर्सेस बद्दल मी सगळं सांगेल. थोडं पेशन्स घ्या, 5-10 मिनिटं थांबा थोडं. ओके, चल. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आपण पाहणार. नागरिकत्वाचं, राज्यघटनेची प्रस्तावना, ऑब्व्हियसली मी पॉइंट विसरले. प्रस्तावना खूप महत्वाची. 100-200% प्रश्न येतो म्हणजे येतो प्रस्तावनेवरती. येस, त्यातल्या त्यात प्रस्तावनेमध्ये ज्या घटना दुरुस्ती झाली, एकच झालीये, त्याच्यावरतीच परत प्रश्न येतो. मी तुम्हाला दाखवते. ओके, त्यानंतर
त्यानंतर मूलभूत हक्क, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, शासन पद्धती, संसद, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा, पंतप्रधान, मंत्री परिषद, महान्यायवादी, न्याय व्यवस्था, केंद्र राज्य संबंध, काही राज्यांसाठी केलेल्या विशेष तरतुदी, नवीन राज्याची निर्मिती, स्पेसिफिकली महाराष्ट्र राज्य. राज्यशास्त्र अभ्यासत असताना आपण ढोबळमानाने संविधानाची माहिती तर घेतच असतो, पण त्यात स्पेसिफिकली महाराष्ट्र राज्याला सुद्धा आपण महत्व देत असतो. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली, कशा पद्धतीने झाली, 1960च्या आधी काय होतं, 1960च्या नंतर मग कुठले कुठले जिल्हे ऍड झालेले आहेत, कुठले आपले मुख्यमंत्री होते, कुठले राज्यपाल होऊन गेलेले आहेत, सगळं आपण यामध्ये पाहणार, काळजी करू नका. ओके. त्यानंतर राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद, मुख्यमंत्री, मंत्री परिषद, राज्याचा महाधिवक्ता, जसं महान्यायवादी तसाच महाधिवक्ता, जसं राज्यसभा, लोकसभा तसंच विधानसभा, विधान परिषद, जसं राष्ट्रपती तसंच राज्यपाल. मी म्हटलेलं तुम्हाला, जे आपण केंद्र पातळीवरती पाहणार तेच आपण राज्य पातळीवरती सुद्धा पाहणार आहोत. मग पंतप्रधान, मंत्री परिषद पाहिलं, इथं मुख्यमंत्री, मंत्री परिषद आहे. झालं, हे झालं. त्यानंतर पंचायत राज विषयक समित्या आहेत. बलवंतराय मेहता समिती, अशोक मेहता समिती, बोंगीरवार समिती, वसंतराव नाईक समिती, पाटील समिती, ह्या सगळ्या, LN सिंघवी समिती, ह्या समित्यांनी मग काय सांगितलं, कधी नेमणूक झाली, कधी त्यांनी शिफारशी दिली, कुठल्या कुठल्या गोष्टींच्या शिफारशी दिलेल्या आहेत, मग त्याची अंमलबजावणी झालेली आहे का, महाराष्ट्र स्पेसिफिक कुठल्या समित्या आहेत, सगळं यामध्ये कव्हर होणार. ओके. त्यानंतर मग हा महत्वाचा आहे पहा, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961. यामधून डायरेक्ट क्वेश्चन आलेली आहेत याच्यातील तरतुदी. असं आहे का मग पूर्ण हा अधिनियम पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत एकदम खरडून वाचून काढायचा नाही. पर्टिक्युलर एरिया आहेत ज्याच्यावरती रिपीटेटिव्हली क्वेश्चन्स येतात. जे ते क्वेश्चन्स आहेत ते मी अनालिसिस केले, तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. मी ते अनालिसिस केलेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनाने मी तुम्हाला त्या पर्टिक्युलर एरियावरती माहिती देणार. नो डाऊट इन इट. ओके. त्यानंतर 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, इनफॅक्ट द मोस्ट इम्पॉर्टंट घटना दुरुस्ती आहे ही. त्यानंतर मग आपण पाहणार याच्या अंतर्गतच ग्रामसभा, ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, महानगरपालिका, हे सगळं जर आपण एक ब्रॉड व्ह्यू घेतला तर यामध्ये आणि यामध्येच येतं. राईट. ग्रामपंचायत, पंचायती राज पद्धतीमध्येच येतं या सगळ्या गोष्टी. मी फक्त इथे लिस्ट केल्यात, पण ह्या एकाच माळेचे मणी आहेत. ह्यांचे पॉवर्स, ह्यांचं जे काही एरिया आहे ते थोडं बहुत डिफरंट आहे, काही थोडे कलमांमध्ये डिफरंट आहे. राईट. आहे तेच, तरतुदी समजून घ्यायच्यात, कोणाला काय तरतूद दिलेली आहे ती समजून घ्यायची. दॅट इज इट. काहीच बाकीचं वेगळं नाहीये. सोपं आहे हो. जर तुम्ही त्याचा बोबाटा केला नाही ना, सोपं आहे. जर शांत मनाने एकदम एकाग्र चित्त घेऊन जर तुम्ही याचा अभ्यास केला, सोपं आहे. जर भिलात, घाबरलात, इथंच म्हटलात की होत नाही आणि डोक्याला हात पकडून ठेवलं, होत नाही, लक्षात घ्या. ओके. त्यानंतर राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानावरती एकदा क्वेश्चन येऊन गेलाय. मग निवडणूक आहे, ऑब्व्हियसली निवडणूक प्रक्रिया आहे, आणि घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग आहे. मग यामध्ये NCSC, नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड कास्ट, शेड्युल्ड ट्राईब्स, मागासवर्गीयांचं आयोग आहे, मागासवर्गीयांचं राष्ट्रीय आयोग आहे, अनुसूचित जातीचं राष्ट्रीय आयोग, अनुसूचित जमातीचं राष्ट्रीय आयोग आहे. हे झाले सगळे आपले घटनात्मक आयोग. समजा UPSC आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग, MPSC आहे, राज्य लोकसेवा आयोग आहे, त्या व्यतिरिक्त इलेक्शन कमिशन आहे. राईट. निवडणूक आयोग आहे. हे सगळे आपले घटनात्मक आयोग झाले. बिगर घटनात्मक आयोग सुद्धा आहेत, जसं की नीती आयोग. राईट. किंवा ह्युमन राईट्स कमिशन आहे. बरोबर आहे. CVC, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आहे, CBI आहे. हे सगळे बिगर घटनात्मक आयोग झाले. मग आपण त्याचीही माहिती घेणार. काय त्याच्यामध्ये असं आहे का की त्याची पूर्ण तरतूद माहितीच करून घ्यायची, पान न पान, पॉइंट न पॉइंट समजून घ्यायचं नाही. काय आहे, काय नाव आहे, कधी स्थापन झालंय, संविधानामध्ये तरतूद आहे का, नसेल मग कुठल्या कायद्या अंतर्गत आहे, काय पॉवर दिलेत, संपलं. हे जे घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोगाच्या तरतुदी आहेत ना, हे एक साधा पान, हे या साधा पानामध्ये हे मागे पुढे करून सगळं कव्हर होतं. ठीक आहे. फक्त ते समजून घेणं, त्याचे मायक्रो नोट्स काढून मी तुम्हाला देईन. डोंट वरी अबाउट इट. ओके.
हा झाला पूर्ण पूर्व परीक्षेचा सिलेबस. आता तुम्ही पुन्हा टेन्शन घेणार, मॅडम हा फक्त पूर्व परीक्षेचा सिलेबस, आणखीन मुख्य राहिलंय. बघा मुख्य परीक्षेचा सिलेबस दाखवते तुम्हाला. कॉपी पेस्ट आहे, काही वेगळ्या वेगळ्या थोड्या तरतूद ऍड करून, थोडे पॉइंट्स ऍड करून बाकी सगळं कॉपी पेस्ट सिलेबस आहे मुख्य परीक्षेचं सुद्धा. बघा हे आलं ऐतिहासिक पार्श्वभूमी, मी सांगितलं विविध कायदे पाहणार, घटना निर्मिती प्रक्रिया तेच ते, घटनेची वैशिष्ट्ये, प्रस्तावना, नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, कर्तव्ये, केंद्र राज्य संबंध, आणीबाणी, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद, राज्य विधिमंडळ, राज्यपाल, महान्यायवादी, काय आहे हे तशाच तसा सेम टू सेम पूर्व परीक्षेचा मुख्य परीक्षेमध्ये सिलेबस आहे. मुख्य परीक्षेमध्ये फक्त काही टॉपिक्स आहेत, काही एक्स्ट्रा टॉपिक्स आहेत, जसं की तुम्हाला यामध्ये प्रशासन प्रक्रिया आणि सुधारणा विचारली जाते, तुम्हाला यामध्ये न्यायालयीन निवाडे, खटले आणि केसेस विचारले जात असतात, किंवा तुम्हाला याच्यामध्ये बघा लोक अदालत, ग्राम अदालत, लोकपाल लोकायुक्त कायदा 2013चा विचारला जातो. त्या व्यतिरिक्त तुम्हाला हा बघा हे 2 कायदे आहेत, माहितीचा अधिकार अधिनियम 2000चा आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. हे 2 कायदे, हे एवढे ऍडेड टॉपिक सोडले तर सगळं कॉपी पेस्ट पूर्वचा सिलेबस तुम्हाला आहे. मग असं आहे का की आपण आधी पूर्वचा अभ्यास करणार मग मुख्यचा अभ्यास करणार? नाही, सायमल्टेनियस जाणार आपण. पूर्व मुख्यच्या दृष्टिकोनाने जे कॉमन सिलेबस आहे ते आपण आधी कव्हर करून घेणार, मग जे स्पेसिफिकली मुख्य परीक्षेमध्ये विचारलं जातं ते आपण नंतर पाहणार. नंतर म्हणजे कधी? तुमची पूर्व परीक्षा झाल्यास. ठीक आहे, कंडिशन्स आपल्या या टाइम पिरियड मध्ये आपला मेजर फोकस पूर्व परीक्षा कव्हर करणं आहे. मग त्यामध्ये आपण ऑब्व्हियसली मुख्यचे जे कॉमन टॉपिक आहे तेही तिथंच कव्हर करून घेणार. हे मी स्पेसिफिकली माझ्या विषयाबद्दल सांगते, हे नोंद करा. राज्यशास्त्र या विषयाबद्दल सांगते कारण की भरपूर कॉमन क्वेश्चन्स आहेत, फक्त एक लेवल अप तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात, दॅट्स इट. ठीक आहे, माझ्या सब्जेक्टसाठी मी सांगते या 70 दिवसाच्या आपल्या जे काही प्लॅन असेल, आपले जेवढे काही लेक्चर्स होतील त्यामध्ये पूर्व परीक्षा आपला मेन एम असेल. त्यात आपण पूर्व आणि मुख्यचे जे कॉमन सिलेबस आहेत ते कव्हर करून घेऊ. उरलेले जे मुख्य परीक्षेचे सिलेबस आहे ते आपण नंतर कव्हर करू. ठीक आहे, आय होप दिस पॉइंट इज व्हेरी व्हेरी क्लिअर. आता एवढं सगळं असून सुद्धा कुठं ना कुठं मनामध्ये ती तुळतुळ राहतेच की बाबा एवढा सिलेबस कसा करायचा, कसं करणार, मला याच्यातनं महत्वाचं काय आहे, मी जर सगळं वाचत बसलं तर 2028 उजाडेल. राईट, शक्य आहे. ऑब्व्हियसली इथं ही शंका येणं, हे डाऊट येणं साहजिक आहे. त्याच्यासाठी काय पर्याय आहे? त्याच्यासाठी पर्याय आहे PYQs पाहणं. आता हा मी तुम्हाला लाईव्ह म्हणजे लाईव्ह नाही टेक्निकली, बट मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट आणल्यात विविध विविध प्रश्नांच्या, ज्या मागच्या काही वर्षांमध्ये झालेले जे पेपर्स आहेत त्यांची स्क्रीनशॉट मी इथं तुम्हाला देते त्या प्रश्नांची, आणि तुम्हाला सांगेल आय विल प्रूव्ह यू राईट हिअर. इथं मी प्रूव्ह करेल की तुम्हाला PYQs का गरजेचे आहेत. ठीक आहे, हा बघा हा आहे 2024 गट क पूर्व परीक्षेचा प्रश्न. ठीक आहे, हा प्रश्न बघा विचारलाय काय, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या संज्ञांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आलाय? मग तुम्हाला ऑप्शन दिले 41, 46, 44, 42. ठीक आहे, हा प्रश्न होता 2024 मध्ये गट क पूर्व परीक्षेमध्ये विचारला. हा प्रश्न बघा 2025 गट क पूर्व परीक्षेमध्ये विचारला. काय आहे? कोणतं विधान सत्य नाही? भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे, 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष शब्द जोडला गेला. पाहताय, धर्मनिरपेक्षता 42वी घटना दुरुस्ती, धर्मनिरपेक्ष 42वी घटना दुरुस्ती. रिपीट होतात, 100% रिपीट होतात. फक्त आयोग काय करतं, कधी असं खातं कधी असं खातं, बस. कधी कधी तुम्हाला एवढे रिपिटेशन पाहायला मिळतं, जर तुम्ही मागच्या 10-15 वर्षांचे जर पेपर पाहिलं, एवढं रिपिटेशन आहे. तुम्ही जरी PYQ जरी केले ना तरी तुमचं आरामात 30-40 स्कोर येतो बघा. आणि हे सगळ्या विषयांसाठी लागू आहे बरं का. करंट अफेअर्स जर सोडलं तर बाकी सगळ्या विषयांसाठी PYQs लागू आहेत. PYQचा हा नियम तुम्हाला लागू आहे.
ठीक आहे. आता इथं बघा हा प्रश्न धर्मनिरपेक्ष 24च्या गट क पूर्व मध्ये धर्मनिरपेक्षता समाजवादी. मग एखाद्या विद्यार्थ्याचं काम काय माहिती का, जर 2024च्या परीक्षेत समाजवादी धर्मनिरपेक्षता हा पॉइंट आलेला असेल, तो मी तिथल्या तिथे समजून घ्यायचा. एक तर या शब्दांचा अर्थ, दोन हे कुठं ऍड झालेत, तीन हे कुठल्या घटना दुरुस्तीने ऍड झालेले आहेत, आणि चार याच्या ऐवजी कुठली घटना दुरुस्ती झालेली आहे का, हे पाहणं विद्यार्थ्याचं काम. ह्याला काय म्हणतात, अनालिसिस. वेळेअभावी विद्यार्थी हे प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्रश्नासाठी करू शकत नाही. वेळ नाहीये म्हणून करू शकत नाही, विद्यार्थ्याला ते शक्य आहे पण वेळेमुळे शक्य नाहीये. म्हणून तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस 2013 पासून 2026 पर्यंत झालेल्या प्रत्येक प्रश्नाचं पीवायक्यू अनालिसिस आपण आपल्या बॅच मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. हा गट क चा प्रश्न, हा गट क 2025 चा प्रश्न. आणि मी स्पेसिफिकली गट क घेतले बरं का, गट ब पण घेतलं नाहीये. प्रचंड प्रमाणामध्ये तुम्हाला रिपिटेशन दिसणार आहे, गट ब असू दे गट क असू दे, पण तलाठी हा पद गट क अंतर्गत आहे म्हणून स्पेसिफिकली गट क चे प्रश्न घेतलेत. ओके, त्यानंतर आता हा प्रश्न बघा, गट क पूर्व परीक्षा 2025 चा आहे. ठीक आहे, प्रश्न काय आहे, कुठल्या जोड्या बरोबर जुळत नाही. ठीक आहे, नाही हो जे काही आहे ते नंतर बघू आपण. प्रश्न बघा, तुम्हाला विविध आपले मूलभूत हक्क दिलेत आणि त्यांचे अनुच्छेद दिले, 14 ते 18, 20 ते 22, 25 ते 28, 29 ते 30. हा प्रश्न कधीचा आहे, 2025 चा. आता हा बघा 2023 मुख्य परीक्षा गट क चा प्रश्न. सेम पॅटर्न, प्रश्न सुद्धा तेच आहे, जोडी बरोबर जुळत नाही कुठली. परत तुम्हाला मूलभूत हक्क दिले आणि तुम्हाला कलम दिलेत बघा, 23 ते 24, 32 ते 35, 19 ते 22, लास्ट ऑप्शन सेम टू सेम 29 ते 30. काय लागतंय इथे, एक तर तुम्हाला कळतंय रिपिटेशन होतंय, 100% रिपिटेशन होतं, फक्त ते समजून घेणं हवं. पर्टिक्युलर एरियावरती एवढे रिपिटेटिव्हली क्वेश्चन्स आलेले आहेत, तुम्हाला गरज सुद्धा लागणार नाहीये एक्स्ट्राची टेन्शन घ्यायची. ठीक आहे, त्याच्यानंतर आता नेक्स्ट बघा, मी बॅच बद्दलची पुन्हा एकदा डिटेल देईल तुम्हाला, जस्ट वेट फॉर 2 मिनिट्स, लेट मी कम्प्लीट माय पॉइंट. त्यानंतर आता हा प्रश्न बघा, गट क मुख्य 2023 चा. इथं मी काय सांगणार, क्वेश्चनला एखाद्या पर्टिक्युलर एरियावरती किती क्वेश्चन्स येतात आणि रिपीटेडली क्वेश्चन येतात. पूर्व असू दे मुख्य असू दे, 100% क्वेश्चन येणार म्हणजे येणार. फॉर एक्झाम्पल, अनुच्छेद 29 मूलभूत हक्क प्रश्न आला गट क 2023 चा. त्याच्यानंतर बघा आता गट क पूर्व परीक्षा 2024 परत आला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाना भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हटलेला आहे, कलम 32. हे सुद्धा मूलभूत हक्क आहे, मूलभूत हक्कावरती 2024 मध्ये प्रश्न आला. हा बघा, हा आहे 2024 पूर्व परीक्षेचा प्रश्न. पुन्हा कलम बघा, 14, 15, 16, 17 हे सुद्धा मूलभूत हक्क आहे, त्याच्यावरती जोड्या लावायचा प्रश्न आलाय 2024 मध्ये मूलभूत हक्कावरती दुसरा प्रश्न हा. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथून काय लक्षात येतंय तुम्हाला, मूलभूत हक्क हा टॉपिक तुमचा 100% एकदम 5 स्टार टॉपिक आहे, तो यायलाच पाहिजे तुम्हाला. 100% त्याच्यातील प्रत्येक तरतूद तुम्हाला माहितीच पाहिजे. आणि आता हे एकच आहे का, नाही, असे अनेक टॉपिक आहेत. काही पर्टिक्युलर कलम आहेत बघा, राज्यपालाच्या संबंधित कलम, राष्ट्रपतीच्या संबंधित कलम 100% येतात. 73व्या घटना दुरुस्तीतील कलम 243 पासून 243 ओ पर्यंत कुठल्याही कलमामध्ये कुठल्याही कलमाची तरतुदी ते विचारतात. मग आपण घाबरून जायचं नाही, सगळ्या कलमाला आपण एक ट्रिक फॉर्मॅट मध्ये लक्षात ठेवणार, कुठल्या कलमामध्ये काय तरतूद दिलेली आहे. डू नॉट वरी अबाउट इट. ठीक आहे, पण विचारतात, 100% क्वेश्चन येतो तुम्हाला. घटना दुरुस्तीवरती 42व्या घटना दुरुस्तीवरती 100% क्वेश्चन असणार, मूलभूत कर्तव्यांवरती क्वेश्चन असणार, मूलभूत हक्कावरती प्रश्न असणार म्हणजे असणार. काय तुम्हाला इथं करायचंय, तुम्हाला फक्त अभ्यास करायचंय. हे सगळं मी प्रोव्हाइड करते तुम्हाला, हा अनालिसिस, ही सगळी माहिती, हे सगळं पॉइंट जे आहेत, सगळ्या नोट्स जे आहेत ते मी प्रोव्हाइड करते. फक्त तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचंय, समजून घ्यायचंय, कॉन्सेप्ट क्लिअर करायचं आहे आणि ते मॉक टेस्ट मध्ये अप्लाय करून तुमचा नॉलेज मार्क आणायचे. दॅट इज इट. तेच फक्त तुमचं काम आहे. क्लिअर, आलं लक्षात. इथून पुढं
माझ्या विषयासाठी स्पेसिफिकली राज्यशास्त्र या विषयासाठी तुम्हाला मी एक सूत्र देते, एक फॉर्म्युला देते या विषयामध्ये पैकीचे पैकी मार्क मिळवण्याचं. फॉर्म्युला काय आहे? हे 4 गोष्टी. सिलेबस, अभ्यासक्रमाशी टिकूनच राहायचं. अभ्यासक्रम जो मी तुम्हाला इथं दिलेला आहे त्याच्या बाहेर जाता कामा नये. कुठलंच पॉइंट त्याच्या बाहेरचं करायचं नाही. त्याच्या बाहेरचं आलं जरी समजा, येत नाही, आलं जरी समजा तो कोणालाच येणार नाही याची गॅरंटी आहे. कुठल्याच विद्यार्थ्याला येणार नाही. जे सिलेबस मध्ये आहे, जेवढं काही आहे ते मी सगळं तुम्हाला इथं देणार. आपल्या लेक्चर्स मध्ये ते कव्हर होणार. अभ्यासक्रमाला सोडून कुठंच जायचं नाही. क्लिअर? दुसरं सूत्र PYQ. आधी झालेले प्रश्न 100% तुम्हाला करावेच लागतील. तुम्ही एखादा पॉइंट जो आहे तो कमी करा. सिलेबस मधले 4-5 टॉपिक सोडा, प्रॉब्लेम नाहीये मला, पण PYQ तुम्ही 100% मागच्या 10 वर्षाचे 15 वर्षाचे केलेच पाहिजेत. असं नाहीये की तुम्हाला मी म्हणते मार्केटमधून पुस्तक आणा रे, वाचत बसा रे, वेळ कमी आहे, दररोजचे 100 पानं वाचा रे, असं नाही म्हणत मी. ते प्रोव्हाइड केलंय ना आपण. व्हिडिओ अनालिसिस तुम्हाला देतोय 2013 पासून 26 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचे. बघून घ्या, माहिती करून घ्या. फ्री PDF प्रोव्हाइड करतोय, बघून घ्या, माहिती करून घ्या. एक राज्यशास्त्र ह्या विषयासाठी तर कमीत कमी तुम्हाला हे करावंच लागणार आहे. PYQ करणार नाहीत तर तुम्हाला इम्पॉर्टन्स करणार नाही प्रश्नांचं, तुम्हाला पॅटर्न कळणार नाही प्रश्नांचं, आणि तुम्हाला मग परीक्षेमध्ये गेल्यावरती तारांबळ होणार. 100% जेव्हा लेक्चर्स आपले सुरू होतील तेव्हा मी प्रत्येक विषयावरती जेवढं काही जे काही आपलं डिस्कशन झालंय, एखादा टॉपिक घेतला मूलभूत हक्काचा, ते झाल्यानंतर त्याच्यावरती आलेली 4-5 प्रश्न मी घेणार. पण ते तेवढेच. पुढं काय तुम्हाला अनालिसिस दिले PYQचं, ते बघा. ते एकदा राज्यघटना हा जो पूर्ण विषय आहे एकदा बघून घ्या. ओके? PYQ सेकंड फॉर्म्युला. थर्ड फॉर्म्युला आहे, मला घोकम पट्टी गरजेची नाहीये, मला लागतं ऍक्टिव्ह रिकॉल. ऍक्टिव्ह रिकॉल म्हणजे काय असतं? आज मी तुम्हाला विचारलं, रिसोर्सेस पण सांगेल, डोंट वरी रिसोर्सेस सांगेल. आज मी तुम्हाला सगळी माहिती दिली समजा मूलभूत हक्काची. तुम्हाला मी 8 दिवसानंतर विचारलं, मला सांगा कलम 32 मध्ये किती प्राधिलेख आहेत? डोळे झाकून 1 सेकंदाचा सुद्धा अवलंब न करता तुम्हाला माहिती पाहिजे 5चे 5 प्राधिलेख कुठले आहेत. देह उपस्थिती, उत्प्रेषण, प्रतिषेध, कोवारंटो, मॅन्डमस, जे काही असतील ते तुम्हाला काय विदिन अ सेकंद माहिती पाहिजे. आता याला घोकमपट्टी जर कराल, आत्ता आठवेल, उद्या आठवेल, परीक्षेत आठवणार नाही. घोकमपट्टी करून चालणार नाही. याला लागेल ऍक्टिव्ह रिकॉल. आपले जेव्हा लेक्चर सुरू होतील, जर मी आज मूलभूत हक्क शिकवलंय आणि परवाच्या लेक्चर मध्ये समजा मी जर नागरिकत्व शिकवलेलं असेल, मी त्या लेक्चर मध्ये उभं राहून तुम्हाला कलम 5 काय सांगतं विचारेल, कलम 11 काय सांगतं ते विचारेल. इथं तुमचं डेली बेसिस वरती मला अभ्यास पाहिजे. डेली बेसिस वरती तुमचं रिकॉल असायला पाहिजे. तुम्ही आठवायचे. तुम्हाला जर कलम 14 आला, प्रत्येक तरतूद तुम्हाला आठवली पाहिजे. जर आठवली नसते, काय तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ते गेलं नाहीये हे समजायचं. तिथं जाऊन ते वाचायचं, पुन्हा पुन्हा वाचायचं, जोपर्यंत लक्षात राहत नाही तोपर्यंत. ठीक? हा तिसरा सूत्र. चौथं सूत्र आहे टेस्ट सिरीज. सब्जेक्ट वाईज सर्व विषयांची मिळून दोन्ही टेस्ट सिरीज आपण तुम्हाला आपल्या बॅच मध्ये देणार आहोत. टेस्ट सिरीज मध्ये सब्जेक्ट वाईज स्पेसिफिकली राज्यशास्त्राबद्दल मी सांगते. प्रत्येक टेस्ट सिरीज तुम्ही द्यायची म्हणजे द्यायची. प्रत्येक प्रश्न त्याच्यामधला अटेम्प्ट करायचा. टेस्ट सिरीज मध्ये माझा स्कोर 100 येतोय आणि मला परीक्षेमध्ये पूर्व परीक्षा निघत नाहीये, फायदा नाही. टेस्ट सिरीज मध्ये मला तुमचा स्कोर नकोय. मला टेस्ट सिरीज मध्ये काय पाहिजे, तर मला टेस्ट सिरीज मध्ये तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. तुम्हाला मी शिकवलेले कॉन्सेप्ट किती कळाले ते तुम्ही टेस्ट सिरीज मध्ये पाहणार. आणि हे प्रत्येक विषयासाठी, राज्यशास्त्रासाठी जर सांगतेच आहे मी, सब्जेक्ट वाईज जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज देणार, मेक शुअर की तुम्ही त्याच्या मार्कावर फोकस करत नाहीये, तुम्ही कन्सेप्ट वरती फोकस करताय. ठीक आहे? हे 4 सूत्र माझ्या विषयासाठी जर तुम्ही घेतले, तुम्हाला पैकीचे पैकी मार्क घेण्यापासून कोणच थांबवणार नाही. ठीक आहे? हे झालं पूर्ण राज्यशास्त्र या विषयाची माहिती. आता यामध्ये माझे जे काही लेक्चर्स असतील त्याचं स्टडी मटेरियल तुम्हाला 1900+ क्लास नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे. याच्यात काही दुमत नाही. सगळं त्याचं तुमची जी काही माहिती आहे ती त्या क्लास नोट्स मधून होऊन जाईल. किती आपण
1900 प्लस 1900 प्लस पानांचं क्लास नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपात जे तुम्ही डाउनलोड आणि प्रिंट करू शकतात ते सगळं इथं प्रोव्हाइड करतो. याच्या व्यतिरिक्तही बाबा नाही मॅडम मला क्लास नोट नाही पाहिजे, मला एक प्रॉपर स्टँडर्ड सोर्स पाहिजे, काय करू मी, कुठलं वापरू? 3 ऑप्शन मी तुम्हाला देते. ज्या काही विद्यार्थ्यांनी लक्ष्मीकांत म्हटलंय बघा इथे, लक्ष्मीकांतचा इश्यू काय माहिती का, एक तर ती आहे ढबरीची डबरी बुक, मोठी आहे 100% मोठी आहे, पण त्याच्यामध्ये कंबाईन गट ब आणि गट क ह्याला लागणारी माहिती नाहीये. फ्रँक, लेट मी बी फ्रँक, युपीएससी एमपी साठी अप्रतिम आहे ती, पण गट ब गट क साठी नाही. तुम्हाला यामध्ये कलम तरतूद डिटेल मध्ये विचारले जात असतात. लक्ष्मीकांत रेफर करण्याऐवजी 3 ऑप्शन तुम्हाला देते. ऑप्शन नंबर 1 ज्ञानदीप अकॅडमीचे महेश शिंदे सर तुम्हाला माहितीच असतील, त्यांचं बुक आहे इंडियन पॉलिटी. बघा हे बुक आहे, सगळं महाराष्ट्र पंचायत राज सह हे सगळं यामध्ये कव्हर केलेलं आहे. तुम्ही याला रेफर करू शकता. ऑब्विसली एक पॉइंट मी जे तुम्हाला क्लास नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्याचा दिलेलाच आहे, ते आहेच, ते फ्रीली तुम्हाला कोर्समध्ये मिळेल. याच्या व्यतिरिक्त स्टँडर्ड सोर्स पाहिजे असेल तर एक महेश शिंदे सरांचं इंडियन पॉलिटी हे महाराष्ट्राच्या पंचायत राज सह हे बुक आहे, मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला हे बुक मिळून जाईल. ठीक आहे, पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, नाही तुम्हाला हे नाही करायचंय, दुसरं आहे रंजन कोळंबे सर, त्यांचं भारताची राज्यघटना आणि प्रशासन, हे नाही पाहिजे, हे तुम्ही वापरू शकता. रंजन कोळंबे सरांचं बुक हेही नाही पाहिजे तर तिसरं ऑप्शन आहे ज्ञानदीप अकॅडमीचं इंडियन पॉलिटी माइंड मॅप. बघा हे यामध्ये सुद्धा आपण पूर्ण पद्धतीने पूर्ण पॉलिटी जी आहे ती कव्हर केलेली आहे. आरामात 15 प्रश्नांपैकी 10 प्रश्न आरामात याच्यातनं 8 ते 10 प्रश्न आरामात सांगते मी, याच्यापेक्षा जास्तही येऊ शकतात, पण 8 ते 10 प्रश्न या एका माइंड मॅप मधून आलेली आहेत. तुम्ही युट्यूब वरती पाहू शकता, तसे झालेलं आहे पहा. ओके, सो 4 ऑप्शन मी इनफॅक्ट तुम्हाला दिले. ऑप्शन नंबर 1 आहे जे स्टडी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात आहे, क्लास नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात आहे, ते तुम्ही झेरॉक्स काढून घ्या आणि त्याच्यातून वाचा. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 2 महेश शिंदे सरांचं इंडियन पॉलिटी बुक आहे, हे बुक आहे ते तुम्ही वापरू शकता. ऑप्शन नंबर 3 रंजन कोळंबे सरांचं भारताची राज्यघटना आणि प्रशासन हे बुक आहे, किंवा ऑप्शन नंबर 4 इंडियन पॉलिटी माइंड मॅप आहे. हे झालं इंडियन पॉलिटी माइंड मॅप. अजिबात कोणीही हे 4चे 4 ढीग घेऊन सोबत बसायचं नाही. क्वालिटीला मॅटर द्या, क्वांटिटीला नाही. आम्ही मॅडमने सांगितलं हे 4 करा म्हणून 4चे 4 पुस्तक घेऊन बसले अभ्यासिकेमध्ये, नाही, काही एकही तुमचं पुस्तक पूर्ण वाचून होणार नाही. 4 पैकी एक कुठलं रेफर करा. मॅक्स टू मॅक्स काय करा, 2. एक स्टडी मटेरियल तुम्ही क्लास नोट घेऊ शकता आणि त्याच्या सोबत एक स्टँडर्ड सोर्स असावं म्हणून तुम्ही या 3 पैकी कुठलंही एक सोर्स घेऊ शकता. ठीक आहे, राईट. माझं जर मान्य कराल तर दिस वुड बी व्हेरी व्हेरी गुड. महेश शिंदे सरांनी खूप डिटेल मध्ये यामध्ये कव्हरेज केलेलं आहे. आणि जर तुम्हाला चार्ट्स आणि डायग्राम्स हवे असतील तर हे इंडियन पॉलिटी माइंड मॅप आहे ज्ञानदीप अकॅडमीचं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का? स्टडी मटेरियल कम्प्लीट कव्हर होणार, 100% होणार हो. जर आम्हाला कव्हरच करायचं नसलं तर प्लॅन का दिलं असतं? 100% सगळं त्यामध्ये कव्हर होईल. आता तुमचे प्रश्न घेते मी. 3 मंथ्स मध्ये सिलेबस कव्हर होईल त्याची मी सांगितलेली आहे. बॅच, येस, बॅच बद्दल माहिती घ्या. आपल्या बॅचची डिटेल इन्फॉर्मेशन असं तर मी आज सकाळच्या लेक्चर मध्ये दिलेलीच आहे, बट स्टील ही जी बॅच आहे ज्ञानदीप ऑल इन वन या ऍप वरती आहे. 1999 रुपयासाठी ही बॅच असणार आहे. ही फीस आहे बघा किती, 1999. ठीक आहे, पण याच्यावरती तुम्हाला ऑफर काय, जर तुम्ही NAN10 माझ्या नावाचं कुपन कोड वापरला तर तुम्हाला फ्लॅट 10% डिस्काउंट मिळेल. काय सांगत आहे मी लक्षात घ्या. आपली बॅच आहे 1999 रुपयांसाठी, पण जर का तुम्ही NAN10 हे कोड वापरलं कुपन कोड तर तुम्हाला फ्लॅट 10% डिस्काउंट पूर्ण बॅच वरती मिळून जाईल.
ठीक आहे. हा, हा, बुक बद्दल सांगितलेलं आहे. कन्सेप्ट क्लिअर कसं करावं त्याच्यासाठी तुम्ही बॅच घेणार. जर स्वतःहून कन्सेप्ट क्लिअर झालेच असते तर बॅच घ्यायची काही गरजच नसली असती. कन्सेप्ट तेव्हा क्लिअर होणार जेव्हा तुम्ही शिक्षकांचे लेक्चर्स डेली डिसिप्लिनने करणार तर क्लिअर होणार, अन्यथा नाही. ठीक आहे. बॅच कधीपासून स्टार्ट होत आहे? बॅच आपली असं तर यामधील जे रेकॉर्डेड मटेरियल आहे ते ऑलरेडी तुम्हाला बॅच मध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. बॅच सुरू झालेली आहे. याचे जे लेक्चर्स असतील ते सोमवारपासून शेड्यूल होतील. आपल्या सोमवारी आता काय तारीख असेल? सोमवारी आय गेस 27 तारीख आहे, इफ आय एम नॉट रॉंग. त्या तारखेपासून आपले हे सगळे लेक्चर्स सुरू होऊन जातील. त्याची सगळं वीकली प्लॅन तुम्हाला दिलं जाणार आहे. शनिवारी तुम्हाला पुढच्या आठवड्याचं सगळं प्लॅन असणार. कोणाचं लेक्चर कधी किती वाजता असणार, किती वेळेचं असणार, एव्हरीथिंग विल बी प्रोव्हाइडेड देयर. ठीक आहे. चलो नेक्स्ट. डाउनलोडचं ऑप्शन आहे का बॅचच्या कोर्समध्ये? येस. कशासाठी आहे? तुम्ही हे जे स्टडी मटेरियल होतं आपलं, स्टडी मटेरियल, क्लास नोट्स, ते तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंट करू शकता. दॅट इज अवेलेबल. जे ग्रीन बुक तुम्हाला दिलेली आहे PYQची, ते तुमच्यासाठी फक्त रीड ओनली बेसिस वरती आहे. ठीक. ओके. नेक्स्ट. अच्छा, बॅच आणि नोट्स बायलिंग्वल असणार काय? सायन्स आणि इको खूप सारं इंग्लिश मध्ये असतं. टेक्निकली ही गोष्ट शुड बी रेफर्ड टू द पर्टिक्युलर टीचर. सायन्स आणि इकॉनॉमिक्स म्हणजे विज्ञान आणि अर्थशास्त्र याचे जेव्हा सब्जेक्ट ओरिएंटेशन होतील, आय रिक्वेस्ट यू की तुम्ही त्या पर्टिक्युलर फॅकल्टीला विचारावं की त्याचे नोट्स कशा पद्धतीने असतील ते. ठीक आहे. चल नेक्स्ट. प्री आणि मेन्स दोन्ही कव्हर होणार का? 100%. आपली तलाठी भरतीची जी ही बॅच आहे पूर्व आणि मुख्य दोन्ही कव्हर करणार आहे, म्हणून सगळं यामध्ये प्री मेन्स सगळं कव्हर होणार. डोंट वरी. नेक्स्ट. बॅच इज इन मराठी मीडियम. शिकवताना मराठी मीडियमच वापरली जाईल. इंग्लिश ऑब्व्हियसली मी जसं तुम्ही पाहताय त्यामध्ये थोडं थोडं इंग्लिश वापरेल. इंग्लिश टू इंग्लिश नाहीये, प्युअर इंग्लिश नाहीये. आपण मराठीला जास्त भर देणार इथं. विद्यार्थी मेजरली डिमांड करतात मराठीची, म्हणून त्या दृष्टिकोनाने बॅच आहे. माइंड मॅपचे नोट्स नाही देणार आहेत आपण, माइंड मॅपचे व्हिडिओ लेक्चर्स देणार आहोत. जे आपले 6 माइंड मॅप्स आहेत: इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, आणि इतिहासामध्ये 2 आहेत, महाराष्ट्राचं आणि भारताचा इतिहास. हे जे काही नोट्स आहेत ह्याचे जे व्हिडिओज आहेत त्याचे व्हिडिओज तुम्हाला फ्रीली तिथे प्रोव्हाइड केले जातील प्रत्येक माइंड मॅपचे, सो ॲज टू कव्हर युअर बेसिक टू युअर ॲडव्हान्स. बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत तुमची पूर्ण माहिती चार्ट, डायग्राम्स आणि एकदम कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीच्या पद्धतीने तिथं कव्हर करू शकता तुम्ही. नोट्स नाही, व्हिडिओ लेक्चर्स आहेत. येस येस, माझ्या नोट्स मध्ये काही वर्ड्स इंग्लिश मध्ये असणार ऑब्व्हियसली, आणि बाकी तुम्ही थोडं स्वतःही करू शकता. की जर मी राष्ट्रपती म्हणते तर ते तुम्हालाही लक्षात येईल ना की आय एम टॉकिंग अबाउट द प्रेसिडेंट, राईट. मेजरली आपली बॅच मराठी मीडियम आहे. काही बोलताना इंग्लिश वर्ड्स येतील. नोट्स जे आहेत कम्प्लिटली इंग्लिश मध्ये नाहीयेत, ते मराठी मध्येच असणार आहेत, हे लक्षात घ्या. आता डाउनलोडचा ऑप्शन द्या. आता बघा इथे लेक्चर्स बद्दल बोलतायत. हे जे आपले लेक्चर्स होणार आहेत 100% लाईव्ह आहेत. पण असं आहे का तुम्ही लाईव्ह लेक्चर करू नाही शकले म्हणून आता माझं गेलं तर लेक्चर नाही. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड हे लेक्चर्स तुम्हाला मिळतील. आज तो लाईव्ह लेक्चर झाला, पाहू शकला नाहीत तुम्ही, संध्याकाळी रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पहा. रेकॉर्डेड लेक्चरचं सुद्धा आपण तुम्हाला ऍक्सेस देत आहोत. 1 वर्षासाठी अनलिमिटेड व्ह्यूजने तुम्ही ऍक्सेस हे घेऊ शकता. बाकी ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत, आय रिक्वेस्ट यू ऑल की तुम्ही हा जो आपला हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरती एकदा कॉन्टॅक्ट करा. तसं नाही, हेबियस कॉर्पस सारखे वर्ड हो देणार, डोंट वरी. माझ्या विषयाची काही काळजी करू नका तुम्ही. प्री आणि मेन्स दोन्ही आहे. येस. बॅच कितीला आहे? बॅच आहे आपली 1999 रुपयाला. पण त्यामध्ये NAN10 हा जर कुपन कोड तुम्ही वापरला तर 10% फ्लॅट डिस्काउंट तुम्हाला या बॅच मध्ये मिळून जाणार आहे. ही बॅच ज्ञानदीप ऑल इन वन ऍप वरती आहे. डाउनलोड द ऍप, लॉग इन करा याच्यामध्ये आणि तुम्हाला या बॅच मध्ये एनरोल करता येईल.
तीन गोष्टी इथं लक्षात घ्या. एक, ही बॅच किंवा हे जे ऍप आहे हे फक्त मोबाईलवरती चालतं. दुसरं, ज्या मोबाईलवरती घेतायत त्याचं फोन नंबर तुम्ही बदलू शकत नाही. तिसरं, तुम्ही त्याचं ईमेल आयडी बदलू शकत नाही. हे फक्त एवढेच रूल्स आहे, बाकी काही नाही. तुम्ही अप्लाय करा, ऑनलाईन इन्स्टॉल करा, लॉग इन करा आणि बॅचला जॉईन करा. हे तीन गोष्टी आहेत बघा, तांत्रिक गोष्टी आहेत, प्लीज समजून घ्या. टेक्निकल गोष्ट आहे ही, फक्त ऍप फोन वरतीच चालतं, लॅपटॉप टॅब ह्याच्यावरती चालत नाही. आणि मोबाईल नंबर बदलू शकत नाही, मेल आयडी बदलू शकत नाही. बॅच मध्ये रेकॉर्डेड मटेरियल ऑलरेडी टाकलेला आहे. लाईव्ह लेक्चर सोमवारपासून सुरू होतील. सोमवारपासून लाईव्ह लेक्चर्स सुरू होणार आहेत. चलो, एनी अदर क्वेश्चन, एनी अदर डाऊट? स्पेसिफिकली माझ्या विषयाबद्दल काही डाऊट आहे का? बाकी बॅचचे सगळे डिटेल्स ना मी सकाळच्या लेक्चर मध्ये कव्हर केलेत बघा. सकाळचा आपला एक लेक्चर झालाय सकाळी 10 वाजता, शून्यापासून ते सिलेक्शन पर्यंत, ज्यामध्ये तलाठी भरतीच्या पूर्ण बॅचचं डिस्कशन. सगळ्यात आधी आपण ऍडव्हर्टाइजमेंट डिस्कस केलंय, त्याच्यानंतर पूर्ण बॅच डिस्कस केलेली आहे. तुम्ही ते एकदा लेक्चर पाहून घ्या. तुमचे जेवढे काही डाऊट्स येत आहेत ते सगळे तिथे कव्हर होऊन जातील, सगळं सॉल्व्ह होऊन जातील. त्याच्या व्यतिरिक्तही काही डाऊट असेल तर आपला हेल्पलाईन नंबर आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 9 AM to 9 PM कधीही कॉल करा याच्यावरती. कुठलंही डाऊट, कुठलाही प्रश्न या नंबरवरती सॉल्व्ह होऊन जाईल. 90 11 46 49 30. फ्रेशर्स साठी तर सगळ्यात जास्त सफिशियंट आहे. आणि मेजरली फ्रेशर्स साठी का गरजेचं आहे? स्पेसिफिकली तलाठी भरती आधी TCS IBPS च्या पॅटर्नने करायचे, आता आयोगाकडे गेले म्हणजे कंबाईन कडे गेलेलं आहे. गट क मध्ये ते आलेलं आहे, त्यामध्ये आलंय. याचा अर्थ तुम्हाला आता आधीच सोडावं लागेल म्हणजे ज्ञान सोडून चालत नाही, पण आधीची जी पद्धत होती तुमची अभ्यासाची, प्रश्न सॉल्व्ह करण्याची, ती सोडावी लागेल. तुम्हाला आयोगाच्या पद्धतीने आता जावं लागेल. ते कसं जाणार, कोण तुम्हाला सांगणार? ती एक्सपर्ट फॅकल्टी सांगणार आहे. मग जे विद्यार्थी एकदम नवखे आहेत, काहीच माहित नाहीये त्यांना, एकदम झिरो ब्लँक आहे, त्यांना सुद्धा एकदम लहानांपासून 0.0 पासून 100 पर्यंत घेऊन जाऊ आम्ही, 0 पासून सिलेक्शन पर्यंत. लक्षात घ्या, दॅट इज आवर मोटो. ज्ञानदीप अकॅडमीचा तोच मोटो आहे. फक्त तुमचा विश्वास इथं लागणार आहे, तुमचं डिसिप्लिन, शिस्त इथे लागणार आहे, लेक्चर्स करण्याची तुमचा अभ्यास लागणार आहे. दॅट इज इट. बस तेवढंच. राज्यशास्त्र ह्या विषयाबद्दल मला माहिती द्यायची होती. आय होप मी तुम्हाला कन्वे करू शकलेले आहे पूर्ण बॅचचे डिटेल्स, काय काय होते ते, पूर्ण आपल्या विषयाचे डिटेल्स, किती प्रश्न येतात, कसं आपण कव्हर करणार आहोत, टप्प्याटप्प्याने सगळी माहिती घेणार आहोत. पूर्व मुख्यचा इंटिग्रेटेड आपण अप्रोच ठेवणार आहोत. मुख्यचे राहिलेले विषय आपण पूर्व परीक्षेनंतर कव्हर करणार आहोत. आणि विदिन टाइम एव्हरीथिंग, प्रत्येक सिलेबसचा पॉइंट राज्यशास्त्राचा कव्हर केला जाईल, ही गॅरंटी मी तुम्हाला देते. ओके, चलो. सर्व सब्जेक्ट कव्हर होणार आहे, मी तेच तुम्हाला पुन्हा सांगते. प्लीज, सकाळी झालेलं आपलं लेक्चर तलाठी भरती 0 पासून सिलेक्शन पर्यंत, हे जे आपलं लेक्चर आहे ज्यामध्ये 5707 पदांचं मी डिस्कशन केलंय, ते एकदा लेक्चर बघून घ्या. मॅक्स 54 मिनिटाचं लेक्चर आहे, 2x वरती बघा. सगळे डिटेल तुम्हाला माहिती त्यामध्ये कळून जाईल. कुठले विषय आहेत, किती त्याला वेटेज आहे, काय परीक्षेचं स्वरूप आहे, त्या विषयाला कुठली फॅकल्टी असणार आहे, कोण तुम्हाला शिकवणार आहे, बॅच मध्ये काय काय इम्पॉर्टंट पॉइंट्स दिलेले आहेत, आपण सगळं मी सकाळच्या लेक्चर मध्ये आजच याच व्हिडिओच्या खाली असेल बघा, किंवा 1-2 पॉइंट खाली असेल, माझा फोटो लावलेला आहे तिथे, 5707 प्लस पद असं त्यावरती थंबनेल आहे. प्लीज रेफर दॅट व्हिडिओ, तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती कळेल. इफ नॉट, डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओला आपण टॅग करून देऊ, काही काळजी नका करू. चल, प्राइस रिपीटिंग वन्स अगेन 1999 रुपये. यावरती तुम्ही NAN10 हा जर कुपन कोड अप्लाय केला तर 10% डिस्काउंट मिळणार. ठीक, चल. फ्लॅट 10% डिस्काउंट ऑन NAN10 या कुपन कोड वरती. ठीक आहे.
सर्व सब्जेक्ट कव्हर होतील. स्पेसिफिकली राज्यशास्त्र या विषयासाठी हे मी तुम्हाला स्टडी मटेरियल सांगितलेलं आहे. लक्ष्मीकांत का नको हेही सांगितलेलं आहे. गट ब गट क च्या दृष्टिकोनाने जर अभ्यास करायचा असेल, पर्सनली लक्ष्मीकांत सफिशियंट होत नाही. तुम्हाला त्या स्पेसिफिक माहितीकडे जावं लागतं आणि लक्ष्मीकांत मध्ये सगळं कव्हर नाहीये हो. आरटीआय कव्हर आहे का त्यामध्ये, लोकसेवा हक्क अधिनियम कव्हर आहे का त्यामध्ये, मग आधी लक्ष्मीकांत करणार मग ह्याच्यासाठी दुसरं काहीतरी कव्हर करत बसणार. त्याच्याऐवजी एक सोर्स ठेवा, स्टडी मटेरियल वरती फोकस करा. या तिन्हीपैकी कुठलेही सोर्स घ्या. मी हे नाही सांगते की तुम्ही हेच घ्या म्हणून. तिन्हीपैकी कुठलेही सोर्स, प्रचलित सोर्स आहे मार्केटमधलं, तुम्ही विचारू शकता तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना. तिन्हीपैकी कुठलेही सोर्स घ्या, प्लस आपली क्लास नोट्स तर आहे, तुम्ही फ्रीली त्याला PDF डाउनलोड करून प्रिंटही करू शकता. ओके, ठीक आहे. चल, I hope all of your doubts are clear. The batch is in मराठी मीडियम. मराठी मीडियम मध्ये बॅच असणार आहे. स्पेसिफिकली ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स आणि इकॉनॉमिक्सचं डाऊट होतं, त्याचे जेव्हा सब्जेक्ट ओरिएंटेशन होईल त्यावेळी तुम्ही त्या पर्टिक्युलर शिक्षकांना, एक्सपर्ट फॅकल्टीला विचारावं अशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. क्लिअर? इथं आता बॅच व्यतिरिक्त राज्यशास्त्र या विषयाचं काही अडचण आहे का, काही डाऊट आहे का? जेव्हा आपले लेक्चर शेड्यूल होतील तेव्हा एकदम असं मक्खन तुमचं सगळं होऊन जाईल, राज्यशास्त्राचं सगळं सिलेबस, याच्यात काहीच डाऊट नाही आहे. फक्त जेव्हा लेक्चर शेड्यूल होतील, लाईव्ह लेक्चर्सला हजर राहा, म्हणजे आणखीन तुमचं डिसिप्लिन तिथं मेंटेन होईल. ठीक आहे, चला सांगा, काही अडचण, काही प्रश्न, एनी डाऊट्स, एनी क्वेश्चन्स? हा हेल्पलाईन नंबर नोंद करून घ्या बघा. हा हेल्पलाईन नंबर 9011464930. सकाळी 9 ते सायंकाळी 9 पर्यंत कधीही कॉन्टॅक्ट करा त्याच्यावरती. कुठलंही अडचण, परीक्षेचा फॉर्म भरता येत नाहीये, कॉल. परीक्षेचा अभ्यास कसा करायचा आहे, कॉल करा. अभ्यासक्रम काय असतं, कॉल करा. बॅच मध्ये काय काय देणार आहेत, कॉल करा. बॅच मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतोय, कॉल करा. मी सांगते ना तुम्हाला, आपला हा मेंटरशिप कम हेल्पलाईन नंबर आहे बघा. काहीही कुठेही एखाद्या विद्यार्थ्याला अडचण आली, प्लीज कॉल दी कॉन्टॅक्ट नंबर. प्रत्येक डाऊट तुमचा सॉल्व्ह होईल. ठीक आहे, चल, ठीक आहे. अशा पद्धतीनं राज्यशास्त्र हा विषय आपण कव्हर करणार आहोत. जसे जसे आपले लेक्चर्स शेड्यूल होतील तसं तसं आपण डिटेल माहिती त्या विषयाची घेत चलूया. याच्यानंतर सुद्धा विविध विषयांचे सब्जेक्ट ओरिएंटेशन होणार आहे. 2 वाजता एक विषयाचं सब्जेक्ट ओरिएंटेशन आहे, ते लगेच अटेंड करा नवनाथ वाघ सरांचं. त्यानंतर पुढचे जे काही सब्जेक्ट ओरिएंटेशन आहे ते ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनललाच होतील. प्लीज वॉच दोज सब्जेक्ट ओरिएंटेशन आणि त्याच्यानंतर तुम्ही बॅचला एनरोल करू शकता. स्टील हेही सांगते, बॅच मध्ये आधीचं मटेरियल, 2025चं टेस्ट सिरीजचं फ्री डिस्कशन, PYQ अनालिसिसचं डिस्कशन आणि माइंड मॅपची व्हिडिओ सिरीज सगळं अपलोड केलेलं आहे. तुम्ही आज अभ्यासाला सुरुवात करा. मॅक्स 90 दिवस राहिलेली आहेत. आज 24 तारीख आहे, 25 तारखेला तुमचा पेपर आहे. त्या दृष्टिकोनाने प्लीज वाटचाल करा अशी रिक्वेस्ट आहे. आणि सर्वांना ऑल द बेस्ट. बॅच मध्ये एनरोल झाल्यानंतर आपण भेटूया आपल्या राज्यशास्त्र या विषयासाठी आणि एकदम सोप्या पद्धतीने पैकीचे पैकी मार्क त्याच्यामध्ये घेऊया. ठीक आहे, चलो, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर पेशंट लिसनिंग. सी यू सून इन अवर बॅच. थँक्यू व्हेरी मच.